आज मी तुम्हाला सिंधी रेसिपी दाखवणार आहे। रेसिपीचं नाव आहे आलू टूक। यासाठी मी 3 बटाट्यांची सालं काढून घेतली आहेत आणि त्याचे आपल्याला असे जाड बटाट्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत। आता हे बटाट्याचे स्लाइस जे आपण कापून घेतलेले आहेत ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। जोपर्यंत त्याचा स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। असं स्वच्छ पाणी दिसेपर्यंत आपल्याला बटाटे धुवून घ्यायचे आहेत। हे बटाटे पाण्यातून नितळून काढून पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत। मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे। तेल एकदम कडक तापवायचं आहे आणि हे जे बटाट्याचे काप आपण घेतले आहेत करून ते या तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस हा फास्ट ठेवायचा आहे आणि आपल्याला हा हलका ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचे आहेत। फास्ट गॅसवरच आपण हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत। हे जे बटाट्याचे स्लाइस आहेत ते आपल्याला डबल फ्राय करायचे आहेत, म्हणून ते आत्ता आपण फास्ट गॅसवर हाफ फ्राय करून घेणार आहोत। हे बघा फास्ट गॅसवर हे जरासे लालसर झालेले आहेत। आता मी हे काढून घेणार आहे प्लेटमध्ये। गॅस मी बंद केला आहे। मी हे गरम गरम प्लेटमध्ये काढलेले आहे। मी हा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे। हे आलू टूक ठेवून हा आपला जो सपाट पेल आहे तो घ्यायचा आणि प्रेस करायचे आहे। मी इथे बटाट्याचे स्लाइस जरा पातळच केले आहेत। खरं तर ह्याचे जे स्लाइस आहेत ते एकदम जाड ठेवायचे, जवळजवळ अर्धा इंचाचे। तर तुम्हाला जेवढं जाड पाहिजे असेल त्याप्रमाणे स्लाइस करा, पण हे जाडच चांगले लागतात आणि चांगले क्रिस्पी होतात। असं सर्व आपण बटाट्याचे स्लाइस प्रेस करून घ्यायचे आहेत। हे जे आपण सगळे चपटे करून घेतलेले आहेत पेलानी ते परत एकदा आपण फ्राय करून घ्यायचे आहे। मी परत एकदा एकदम कडक तेलामध्ये हे बटाटे फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत। हे जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपण हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। हे जे स्लाइस आहेत बटाट्याचे ते आपल्याला फास्ट गॅसवरच फ्राय करायचे आहेत। जर तुम्ही हे स्लो गॅसवर केले तर ते नरम पडतात, म्हणून फास्ट गॅसवरच फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बटाटे चांगले फ्राय झालेले आहेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत। ते आपण तळतानाच आपल्याला समजतं की ते क्रिस्पी झालेले आहेत। असे बटाटे लालसर आणि क्रिस्पी झाले की तेल निथळून काढून घ्यायचे आहेत। आलू टूकचा मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी ते अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे। आता हे सर्व मिक्स करून आपण जे आलू टूक फ्राय करून घेतले आले आहेत त्याच्यामध्ये हे मिक्स करायचे आहेत आणि सर्व बाजूने ते मसाला सर्व बाजूने बटाट्याला लागला पाहिजे असा मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा किती क्रिस्पी आले। आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे। हा पदार्थ खायला खूप टेस्टी लागतो, शिवाय पोटसुद्धा याने भरतं। ह्याच्यावर तुम्ही लिंबूसुद्धा पिळून खाऊ शकता आणि जर तुम्हाला टेस्ट आणखीन हवी असेल तर हिरवी मिरची, कच्च्या हिरव्या मिरचीबरोबर सुद्धा तोंडी लावून खाऊ शकता। तर आपली ही आलू टूक रेसिपी तयार आहे। एकदम सोपी, पटकन होणारी आणि टेस्टी अशी ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर करून बघा आणि खाऊन बघा।